नमस्कार मित्रांनो, शालार्थ पोर्टलची अत्यंत महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, शालार्थ पोर्टलवर आपल्याला जानेवारी 2025चं बिल आता तयार करायचं आहे, शालार्थ पे बिल. तर ते तयार करताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे, कोणकोणते बदल होऊ शकतात, याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि मित्रांनो, जानेवारी 2025चं जे बिल असणार आहे शालार्थ पे बिल, ते आपण मोबाईलवरून अगदी सहजपणे काढणार आहोत. तर याचा लाईव्ह डेमो आता आपण पाहणार आहोत. तर नमस्कार, मी राजमेश्राम मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शालार्थ पे बिल अत्यंत महत्वाचे अपडेट असणार आहे. शालार्थ पे बिल माहे जानेवारी 2025 नवीन बदलाचा आपण कसं तयार करायचं, मोबाईलवरून अगदी सहजपणे लाईव्ह डेमो आता आपण पाहणार आहोत. अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, शालार्थ पोर्टलवर आपण आलेलो आहोत. लॉग इन पेज आहे हे शालार्थ पोर्टलचं आणि इथे आपल्याला लॉग इन करून बिल जनरेट करायचं आहे. तर मित्रांनो, तत्पूर्वी आपण काही गोष्टी क्लिअर करणार आहोत. त्या म्हणजे शालार्थ पोर्टलवर आपल्याला जानेवारी 2025चं आता बिल तयार करायचं आहे. ते बिल तयार करताना मित्रांनो काही काळजी आपल्याला घ्यायची आहे, काही बदल होऊ शकतात ते आपल्याला करून घ्यायचे आहे. जसं आपल्याला फेब्रुवारी 2025ला इन्कम टॅक्सचे फॉर्म द्यायचे असतात आणि त्यासाठी आपल्याला वर्षभर आपण इन्कम टॅक्स जे काही कपात केलेली आहे त्याचा अंदाज लावून आपल्याला त्या इन्कम टॅक्सच्या रकमेमध्ये सुद्धा काही चेंजेस करता येणार आहे. जर आपली कपात 5,000 असेल तर 10 महिन्याचे ते 50,000 रुपये कपात झालेले आहे. आणि जर आपला इन्कम टॅक्स जर अंदाजे 1 लाखापर्यंत जर कटत असेल किंवा 70 ते 80 हजारापर्यंत कटत असेल तर या महिन्यामध्ये आपण जे कपातीची रक्कम आहे इन्कम टॅक्सची ती वाढवून घेऊ शकता, किंवा जर कमी बसत असेल तर कमी करून घेऊ शकता. तर हे काही चेंजेस असणार आहे, किंवा आपले काही इतर जर चेंजेस असतील जसं LIC वगैरे किंवा इतर काही चेंजेस त्यामध्ये जर काही बदल असतील तर ते सुद्धा आपल्याला करून घ्यायचे. मित्रांनो बघा, आता मी इथे एक शाळा लॉग इन करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण जानेवारी 2025चं बिल इथे तयार करून घेणार. ID टाकून खाली पासवर्ड जो काही असेल आपल्या शालार्थचा तो टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जो कॅप्चा दिलेला आहे तो जसाच्या तसा टाकायचा आहे. तर मित्रांनो, या अगोदर सुद्धा आपण बरेचसे व्हिडिओ बघितलेले आहे आपल्या चॅनलवर. तर बघा, मी आता इथे लॉग इन करून घेत आहे. लॉग इन केल्यानंतर लगेचच आपण आता ते बिल तयार करणार आहोत. तर बघा, लॉग इन झालेलं आहे सक्सेसफुली. इथे मी लॉग इन करून घेतलेलं आहे. मोबाईलवरून अगदी सहजपणे आपलं बिल आपल्याला तयार करता येणार आहे. या अगोदर सुद्धा आपण तयार केलेले आहे. तर बघा, संपूर्ण सविस्तर माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर बघा, इथे आपल्याला वर्क लिस्ट मध्ये आपण जाणार आहोत सुरुवातीला. त्यानंतर पेरोल मध्ये गेल्यानंतर सगळ्यात अगोदर आपण एम्प्लॉई इन्फॉर्मेशन मध्ये जाणार आहोत. जर आपल्याला काही चेंजेस करायचे असतील गव्हर्नमेंटचे डिडक्शन आहेत तर बघा, ही जी पहिली टॅब आहे यामध्ये आपल्याला जायचं आहे. जसं आता इन्कम टॅक्स जर आपल्याला चेंज करायचा असेल तर इथे आपल्याला टाईप ऑफ कॉम्पोनंट सिलेक्ट करून घ्यायचा आहे. अलाउन्सेस आहे काय, डिडक्शन आहे. तर जसं आता हे डिडक्शन आहे इन्कम टॅक्सचं आणि इकडे सिलेक्ट पे आयटम म्हणून आहे. तर इथे आपल्याला काय चेंज करायचं आहे, जसं आता मला इन्कम टॅक्सची रक्कम चेंज करायची आहे तर यावर मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर बघा, आता खालची जी स्क्रीन आहे बिल ग्रुप तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि त्यानंतर इथे जे काही कर्मचारी आहे त्यांची जे कपात आहे मित्रांनो इन्कम टॅक्सची ते अशा पद्धतीने दिसणार आहे. जर आता यामध्ये जर आपल्याला चेंजेस करायचे असतील तर इथून आपण ते चेंजेस जे आहे ते करून घेऊ शकता. चेंजेस करून घेतल्यानंतर खाली आपल्याला हे जे सेव्हचं बटन असणार आहे यावर क्लिक करायचं आहे आणि ही माहिती सेव्ह होणार आहे. तर मला इथे कुठलेही चेंज वगैरे करायचे नाही आहे, त्यामुळे मी याला क्लोज करून घेतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला तिथे जे काही चेंजेस करायचे आहे ते करून घेता येणार आहे. जसं आता इथे या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मला इथे यांची सोसायटी जी आहे ते वाढवायची आहे. तर बघा, त्यासाठी मी पुन्हा पेरोल मध्ये आलो. पेरोल मधून एम्प्लॉई इन्फॉर्मेशन मध्ये आलो आणि इथे नॉन गव्हर्नमेंट जे आहे सोसायटी वगैरे नॉन गव्हर्नमेंट मध्ये येते, तर नॉन गव्हर्नमेंट मध्ये मी जाणार आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर बघा एक नवीन विंडो आपल्या समोर येणार आहे अशा पद्धतीने. तर बघा, आता इथे 2025 सिलेक्ट आहे, जानेवारी सिलेक्ट आहे. इथे जो एम्प्लॉई ग्रुप आहे बिल ग्रुप तो आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे शाळेचा. याला ओके करायचं आहे. त्यानंतर इथे डिडक्शन टाईप म्हणून आहे यावर क्लिक करायचं आहे. तर आपल्याला इथे हे नॉन गव्हर्नमेंटचं आहे. जसं
सोसायटी आहे, LIC आहे किंवा अदर डिडक्शन जे काही असेल ते. तर मला इथे जे सोसायटी आहे ते चेंज करायची आहे. तर बघा त्यासाठी मी क्रेडिट सोसायटी क्लिक करून घेतो आणि इथे संबंधित कर्मचाऱ्याची जे काही सोसायटी आहे ते इथे दिसणार आहे. तर बघा इथे जी ही सोसायटीची रक्कम आहे ही मला आता चेंज करायची आहे. तर मी इथून ती चेंज करून घेणार आहे. चेंज केल्यानंतर मित्रांनो आपल्याला तिथे रक्कम टाईप करून घ्यायची आहे आणि खाली सेव्ह करून घ्यायचं आहे. तर मी इथून आता हे सेव्ह करून घेतो. सेव्ह केल्यानंतर बघा रेकॉर्ड अपडेट सक्सेसफुली. तर आपल्याला जे काही चेंजेस करायचे आहे ते या पद्धतीने आपल्याला करता येणार आहे. या अगोदर सुद्धा आपण बरेचसे व्हिडिओ बघितलेले आहे. तर बघा चेंज झालेला आहे. आता मी याला क्लोज करतो आणि मित्रांनो सर्व जे काही चेंजेस करायचे होते ते मी करून घेतलेले आहे किंवा काय करता येणार आहे ते सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे. तर आता आपण बिल बनवून घेणार आहोत. तर बघा वर्क लिस्ट मध्ये पुन्हा मी जाणार आहे. त्यानंतर पेरोल मध्ये गेल्यानंतर इथे पेरोल जनरेशन व्ह्यू म्हणून आहे, यामध्ये जाणार आहे आणि इथे पहिली जी टॅब आहे जनरेट रिजनरेट पे बिल यावर आपण क्लिक करणार आहोत. यावर क्लिक केल्यानंतर बघा एक नवीन विंडो आपल्या समोर आलेली आहे. इथे इयर 2025 बाय डिफॉल्ट आलेला आहे. मंथ आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मंथवर क्लिक केल्याबरोबर तिथे जानेवारी आलेला आहे, त्याला टिक करून घेणार आहोत आपण. जानेवारी सिलेक्ट झालेला आहे. आता खाली बिल नंबर जो आहे यावर क्लिक करायचा आहे आणि इथे शाळेचं नाव आपलं जे काही बिल ग्रुप आहे तो येणार आहे त्याला टिक करून घ्यायचा आहे. आणि आता इथे काहीच न करता खाली जर आपण बघितलं 3 टॅब आहे आपल्या समोर, जनरेट, क्लोज आणि रिसेटचं. तर आपल्याला सिम्पली जनरेट करून घ्यायचं आहे. जनरेट केल्यानंतर बघा आता हे जे आपलं बिल आहे हे जनरेट होत आहे आणि बघा इथे एक मेसेज आपल्याला येणार आहे शालार्थ महाराष्ट्राकडून, चेंज स्टेटमेंट अँड पे बिल जनरेटेड सक्सेसफुली. म्हणजे आपलं जे बिल आहे ते सक्सेसफुली जनरेट झालेलं आहे. याला आपण ओके करून घेणार. इथून ओके केल्यानंतर बघा आपलं बिल अशा पद्धतीने इथे दिसणार आहे आपल्याला. आणि इथून आपल्याला हे बिल अगोदर चेक करून घ्यायचं आहे, याची प्रिंट वगैरे काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे बिल फॉरवर्ड करायचं आहे. तर बघा मित्रांनो आपल्याला आपण हे मोबाईलवरून करत आहोत त्यामुळे आपण याची PDF काढून त्यानंतर आपण याची प्रिंट वगैरे काढणार आहोत. परंतु आपण आता इथे याची रिपोर्ट बघणार आहोत. तर त्यासाठी आपण रिपोर्ट मध्ये जाणार आहोत. रिपोर्ट मध्ये गेल्यानंतर इथे ऑल रिपोर्ट म्हणून येणार आहे, त्यावर क्लिक करणार आहोत. त्यावर क्लिक केल्यानंतर बघा जानेवारी आणि इयर, मंथ आणि इयर इथे सिलेक्ट आहे. इथे बिल डिस्क्रिप्शन मध्ये क्लिक केल्यानंतर शाळेचं नाव येणार आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि शो रिपोर्ट वर क्लिक करायचं आहे. शो रिपोर्ट वर क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीचा इंटरफेस आला. इथे मेन रिपोर्ट आणि अदर रिपोर्ट म्हणून आहे. मेन रिपोर्टला टिक करणार आहोत आपण. टिक केल्यानंतर बघा त्यामध्ये ज्या काही रिपोर्ट्स आहेत त्या आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे. आउटर, इनर, ब्रोकन पिरियड, पेज वाईज, ग्रुप वाईज, बँक स्टेटमेंट आणि अक्वार्डन्स रोल. तर यामधले आपले फक्त 3 पेजेस महत्वाचे असणार आहे जे आपल्याला वरिष्ठ स्तरावर द्यायचे आहे. ते असणार आहे इनर वर क्लिक केल्यानंतर आपलं संपूर्ण बिल अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे. यामधील जे काही चेंजेस आपण केलेले आहे ते सर्व आपल्याला दिसणार आहे आणि आपलं बिल बरोबर आहे का नाही तर इथून आपल्याला ते चेक करून घ्यायचं आहे. चेक केल्यानंतर आपण त्यानंतर अक्वार्डन्स रोल आहे, यामध्ये नॉन गव्हर्नमेंटचे जे काही आपले कपाती आहे त्या इथे दिसणार आहे. ज्या काही चेंजेस केलेले होते ते आपण इथून चेक करून घ्यायचं आहे. हे सुद्धा बरोबर आहे, याला सुद्धा आपण बॅक जाणार आहोत. आणि त्यानंतर बँक स्टेटमेंट हे महत्वाचं पेज असणार आहे. तर इथे सुद्धा आपण बरोबर आपलं अकाउंट नंबर जे काही आहे ते सगळं बरोबर आहे का पाहून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो मोबाईलवरून करताना आपल्याला इथे एक PDF चा ऑप्शन मिळणार आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपलं हे जे पेज आहे हे PDF स्वरूपात आपल्या मोबाईलला सेव्ह होणार आहे. तर बघा आपलं हे बिल आता तयार झालेलं आहे. रिपोर्ट आपण पाहिलेली आहे. आता याला मी इथून क्लोज करून घेतो. क्लोज केल्यानंतर परत हा इंटरफेस आलेला आहे. याला पुन्हा आपण वर्क लिस्ट मध्ये जाणार आहोत. तिथून पेरोल मध्ये गेल्यानंतर पे जनरेशन व्ह्यू मध्ये जाणार आहोत. आणि आता मित्रांनो सुरुवातीला आपण बिल जनरेट करण्यासाठी जनरेट रिजनरेट पे बिल या टॅब वर गेलो पहिल्या. आता व्ह्यू अप्रूव्ह अँड डिलीट बिल या टॅब वर जाणार आहोत. कारण आता आपल्याला हे जे आपलं बिल आपण तयार केलेलं आहे ते सगळं बरोबर आहे. आणि आता या बिलाचं जे स्टेटस आहे मित्रांनो सध्या हे बिल जनरेटेड म्हणून आहे स्टेटस हे. आता आपल्याला हे जे बिल आहे DDO2 ला म्हणजे गट शिक्षणाधिकारी लॉग इन ला फॉरवर्ड करावं लागणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हे जे बिल आहे याला इथून चेकबॉक्स जो आहे इथे आपल्याला चेकबॉक्स दिसणार आहे. इथे बघा याला आपल्याला टिक करून घ्यायचं, सिलेक्ट करून घ्यायचं. तर बघा मी याला सिलेक्ट करतो. निळा रंग आलेला आहे म्हणजे सिलेक्ट झालेला आहे. आता मित्रांनो आपल्या समोर इथे 3 ऑप्शन आहे. त्यामध्ये बघा फॉरवर्ड बिल, डिलीट बिल आणि जनरेट
चेंज स्टेटमेंट म्हणून आहे. तर आपल्याला हे जे बिल आहे फॉरवर्ड करायचं आहे, त्यासाठी फॉरवर्ड बिलवर आपण क्लिक करणार आहोत. फॉरवर्ड बिलवर क्लिक केल्यानंतर एक कन्फर्मेशन आपल्या समोर येणार आहे, डू यू विश फॉरवर्ड पे बिल टू लेवल 2 DDO. तर याला सिम्पली ओके करायचं आहे आणि आपलं हे जे बिल आहे हे फॉरवर्ड सक्सेसफुली म्हणून पे बिल फॉरवर्ड सक्सेसफुली म्हणून आलेलं आहे, म्हणजे आपलं हे बिल DDO2 ला गेलेलं आहे, गट शिक्षण अधिकारी कार्यालयाला. तर बघा आता याचं जे स्टेटस आहे हे बदललेलं आहे. स्टेटस बघा आता फॉरवर्डेड म्हणून आहे, म्हणजे आपलं हे बिलाचं संपूर्ण काम इथचं झालेलं आहे. तर मित्रांनो जानेवारी 2025चं शालार्थ पे बिल जे आहे आपण मोबाईलवरून अगदी सहजपणे बनवू शकता. त्यामध्ये काही जर चेंजेस करायचे असतील इन्कम टॅक्स बाबत किंवा इतर काही, ते सुद्धा आपण अगदी सहजपणे करू शकता आणि याला PDF मध्ये सेव्ह करून कुठे याची प्रिंट काढून घेऊ शकता. तर अपेक्षा आहे मित्रांनो आपल्याला हे समजलेलं असेल, आपण पे बिल कसं तयार करायचं जानेवारी 2025चं हे सुद्धा आपल्या लक्षात आलेलं असेल. जर आपण पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघितलेला असेल तर नक्कीच आपल्याला ते समजलं असेल. तर मित्रांनो हा जो व्हिडिओ होता हा ऑन डिमांड व्हिडिओ होता. बऱ्याच आपल्या बांधवांचे कॉमेंट्स होते की सर प्रत्येक महिन्याचा शालार्थ पे बिलचा व्हिडिओ टाकत चला. तर जानेवारी 2025चा आपण शालार्थ पे बिल कसं तयार करायचं याचा व्हिडिओ बघितलेला आहे. आणि मित्रांनो लगेचच आपल्याला जे काही इन्कम टॅक्स तयार करायचे ते इन्कम टॅक्स सुद्धा आपण अगदी सहजपणे सोप्या पद्धतीने तयार करू शकतो. आणि ते कसं तयार करायचं त्याचं एक सोपं सॉफ्टवेअर मी तयार केलेलं आहे आणि त्याचा लाईव्ह डेमो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.